तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला काळं चिकन खायची जबरदस्त इच्छा झाली आहे, पण खोबरं भाजायचं, कांदा भाजायचा, ते वाटण तयार करायचं म्हणून कंटाळा आलाय आणि नकोही वाटते. पण टेन्शन कशाला घेताय? मी आहे ना. अजिबात तामझाम न करता हॉटेलच्या चवीलाही मागे सारेल असं जबरदस्त काळं चिकन कसं बनवायचं तेच सांगणार आहे. 20 ते 25 मिनिटात बनवून तयार होतं, तेही काहीही तामझाम न करता, जास्त पसारा न करता. पण रेसिपी बनवायला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर इथे सर्वात आधी आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं नसेल तर हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल. मिक्सरचं भांडं असेल तर काय करायचं, हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यासाठी इथे मी मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे. आता कोथिंबीर घेताना लक्षात ठेवा, अशा पद्धतीने देठासहित घ्यायची, म्हणजे भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत त्यामुळे मी 10-12 घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या जर लहान असतील तर 15 ते 16 घ्यायच्या. आलं घ्यायचं आणि 2 हिरव्या मिरच्या. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं. सर्व साहित्य मिक्सरला फिरून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, हिरवं वाटण आपलं तयार झालं आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं. यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलं आहे. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि इथे मी माऊली मसाले यांचा गरम मसाला वापरणार आहे. गरम मसालासुद्धा 1 चमचा यामध्ये घालायचा. आणि आता यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते हिरवं वाटण 1-2 चमचे घालायचं. राहिलेलं हिरवं वाटण आपण पुढे वापरणार आहोत. 1 चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य हाताने अगदी व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं. सर्व मसाले चिकनला लावून घेताना अशा पद्धतीने हातानेच लावून घ्या, म्हणजे जे चिकनचे पीस आहेत त्याला सर्व मसाले छान एकसारखे लागले जातात. जर तुम्ही चमच्याने हे मसाले मिक्स केले तर ते चिकनला व्यवस्थित लागले जात नाहीत आणि चिकनही मग व्यवस्थित मॅरिनेट होत नाही. तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. चिकनला सर्व बाजूनी व्यवस्थित असे हे मसाले लावून घेतले आहेत. आता हे चिकन फक्त 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता चिकन 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने किंवा मोठ्या चमच्याने 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 मोठी वेलची, स्टार फूल, दालचिनी, तमालपत्र आणि 2 हिरवी वेलची आणि 4 लवंग आहेत, 4 ते 5 काळी मिरी. हे सर्व खडे मसाले घालायचे. तेलामध्ये 1 अर्धा मिनिट परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता कांदासुद्धा आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा, मोठ्या आचेवर कांदा परतून घ्यायचा नाही. तर इथे पहा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी परतून घेतला आहे. आता यामध्ये जे शिल्लक राहिलेलं हिरवं वाटण आहे ते घालायचं आणि इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि 1 चमचा मीठ घालायचं. मीठ आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे तुमच्या अंदाजानेच मीठ घाला. टोमॅटो भाजताना मीठ यासाठी घालायचं कारण टोमॅटो पटकन आणि छान मऊसूत भाजला जातो. तर इथे पहा, बाकीची तयारी होईपर्यंत आपण जे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं ना ते सुद्धा छान मॅरिनेट झालं आहे. चिकन मॅरिनेट होईपर्यंत बाकीचं साहित्यसुद्धा आपलं भाजून झालं आहे. तुम्ही पाहू शकता, टोमॅटोसुद्धा सर्व साहित्यासोबत मी छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतलं आहे. आता यामध्ये बाकीचे पावडर मसाले घालायचे. तर आज मी या ठिकाणी जास्त तामझाम न करता अगदी झणझणीत हॉटेलसारखं काळं चिकन बनवण्यासाठी माऊली मसाले यांचा काळा मसाला वापरणार आहे. तर इथे मी 2 चमचे माऊली मसाले यांचा काळा मसाला यामध्ये घातला आहे. एक छोटा अर्धा चमचा माऊली मसाले यांचाच गरम मसाला घालायचा, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घातला आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 1 पाव वाटी यामध्ये पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे.
पाण्यासोबत हे पावडर मसाले आणि बाकीचं साहित्य भाजून घेतलं ना, पावडर मसाल्यांना तेल खूप छान सुटतं. त्यासोबतच बाकीचं साहित्यसुद्धा अगदी मऊसूद होईपर्यंत भाजलं जातं. आता झाकण ठेवायचं, मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, झाकण ठेवून मंद आचेवर एक 2 ते 3 मिनटं मसाले मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल किती छान सुटलं आहे. त्यासोबतच जे सर्व साहित्य आपण आधी भाजून घेतलं होतं ते सुद्धा छान मऊसूद झालं आहे आणि लगेच चमच्याने जसजसं आपण हे मिक्स करून घेतोय तसतसं हे स्मूथ असं स्मॅश होतंय. तर इथे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे दही फेटून घेतलं आहे. फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं. पुन्हा एकदा मसाल्यासोबत आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. दही यामध्ये नक्की घाला, अजिबात स्किप करू नका. यामुळे या चिकनला चव खूप छान येते. दही मिक्स करून घेतलं की झाकण ठेवायचं. पुन्हा मंद आचेवर 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं. तर इथे पहा, झाकण ठेवून मंद आचेवर पुन्हा एक 2 ते 3 मिनटं हा मसाला मी शिजवून घेतला आहे. दही घातल्यामुळे सुद्धा तुम्ही मसाल्याला पाहू शकता तेल किती छान सुटलं आहे आणि बाकीचं साहित्यसुद्धा छान असं स्मॅश झालं आहे. आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि त्यासोबतच ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्येच एक अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे. भांड्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं. म्हणजे त्या भांड्याला जो मसाला लागला आहे तो सुद्धा वाया जाणार नाही. पाणी घातल्यानंतर आता हे चिकन मसाल्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर एक 2 मिनटं चिकन मसाल्यासोबत परतून घ्यायचं. मध्यम आचेवर चिकन एक 2 मिनटं मसाल्यासोबत परतून घेतलं की आता कढईवर झाकण ठेवायचं आणि अधूनमधून मिक्स करत हे चिकन एक 7 ते 8 मिनटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पहा, झाकण ठेवून मंद आचेवर अधूनमधून मिक्स करत एक 7 ते 8 मिनटं हे चिकन मी छान असं शिजवून घेतलं आहे. तुम्ही या ठिकाणी या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता. पाहताना आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण तयार करून घातलं नाही आहे, तरी छान घट्टसर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. त्यासोबतच इथे मी तुम्हाला दाखवते चिकनसुद्धा अगदी छान शिजलं आहे. आपण यामध्ये दही घातलं ना, दह्यामुळे चिकन लगेच शिजतं. त्यामुळे ही चिकन करी बनवायला जास्त वेळही लागत नाही. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर एकदा मिक्स करायची आणि आता ही काळ्या मसाल्यातली चिकन करी तुम्ही भाकरी, चपाती, फुलका, नान किंवा गरमागरम साधा किंवा जिरा राईससोबत सर्व करू शकता. मी या काळ्या मसाल्यातल्या चिकन करीसोबत मस्त गरमागरम भाकरी, कोशिंबीर बनवली होती आणि ते तुम्ही पाहू शकता. दिसायलाच किती सुंदर दिसते आणि याचा सुगंध तर अगदी घरभर पसरला होता. चवीलाही अप्रतिम झालं होतं. तर इथे कोणताही तामझाम न करता, जास्त पसारा न करता, कांदा खोबरं भाजत न बसता अगदी पटापट हे काळं चिकन बनवून तयार झाले. त्यामुळे तुम्हीसुद्धा कंटाळा आला की या पद्धतीने झटपट तयार होणारं हे काळं चिकन नक्की बनवून पहा. माऊली मसाले यांचे मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व डिटेल्स दिले आहेत. तिथून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता. तुम्हाला जर आजचा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.